ठाणे स्टेशनपासून अगदी जवळ असलेलं हे ठिकाण तुम्हाला माहिती आहे का? ठाणे स्टेशनला उतरून पायी चालत गेल्यावर हे ठिकाण येतं. मार्केटमधून जावं लागतं म्हणून गर्दी भेटतेच आणि वॉकिंग करत गेल्यानंतर पटकन आपण त्या ठिकाणाला पोहोचतो. अरे कोणतं दुसरं नाही म्हणजेच तलावपाली, जे ठाणे स्टेशनपासून अगदी जवळ आहे. ठाणे स्टेशनला आली कारण आज मला सुट्टी होती. म्हटलं आपण जाऊया. सनसेट एन्जॉय करण्यासाठी खास तर आलेली, कारण एकटी होती, काही करमतही नव्हतं. म्हटलं चला जाऊया, कारण जास्त दूरही नव्हतं आणि बस वगैरेचा प्रवाससुद्धा नव्हता, म्हणून निघाले. तिथे आली व वॉकिंग करायला लागले. तिथं सनसेटचा टाईम झालेला होता, सनसेट होत होता. मी एका ठिकाणी बसली आणि एन्जॉय करत होती तो सनसेट. त्या पाण्यामध्ये त्या सूर्याची किरणं एवढं भारी वाटत होतं ना खूप. मी एका ठिकाणी बसून अक्षरशः ते एन्जॉय करत होती. मला खूप भारी वाटत होतं. तलावपालीला आपण बोटिंग पण करू शकतो, म्हणून बोटिंग साईडला आले, पण तिथे ऑनलाईन चालत नव्हतं, म्हणजे कॅश पाहिजे होती. मग एका काकांकडून कॅश घेतली व बोटमध्ये बसली. तिथे जर ती मिक्स मोठीवाली बोट आहे, त्यामध्ये जर बसायचं असेल तर त्यात पर पर्सन 30 रुपये तिकीट. आणि दुरून बघितलेलं हे मंदिर जवळून एवढं सुंदर दिसत आहे, बापरे खूप सुंदर. यामध्ये महादेवाची पिंड आहे. ते मंदिर महाशिवरात्रीला चालू असते. त्या मंदिरात आपण महाशिवरात्रीला जाऊ शकतो असं आहे. बोटिंगमध्ये बोटिंग एन्जॉय केली व खूप भारी वाटत होतं. जीव पण घाबरत होता पण भारी पण वाटत होतं. असं वाटत होतं बापरे खूप भारी वाटत होतं म्हणजे. तर ते पण एन्जॉय केलं आणि नंतर मग बोटिंग वगैरे करत खूप भारी वाटलं. तिथेच आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक होते, त्यांचं पण व्हिडिओ घेतला आणि दर्शन पण घेतले. नंतर ही मशाल बघा किती भारी. ही मशाल इलेक्ट्रिक आहे पण किती भारी न, ओरिजिनलच दिसते असंच झालेलं. नंतर इथे छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी पाळणे सगळं वगैरे सगळं आहे, म्हणजे एन्जॉय पण करू शकतात. छोटे मुलं पण खूप सारं एन्जॉय करू शकतात. सगळं खेळणे वगैरे खेळायला आहे. नंतर काय भूक लागली होती, चालू होतं इकडे तिकडे हे करणं, कारण खूप वेळ पण झाला होता. मग पावभाजी डोसा ऑर्डर केला आणि पावभाजी डोसा खाल्ला. नंतर चॉकलेट मिल्कशेक पिलं. चला तर बा, ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर